सुप्रभात. आज चाललो आहे आपण फळसदरीला स्वामींच्या मठामध्ये आणि सगळेच आहेत आपले रहिवासी आजूबाजूचे. तर वरून पण आला आहे आणि एका अवधी गाणे पण होते. हा काय कालं असं काय होऊ शकता. हा बघ हा पण आहे निंबू फळी. तर चला जाऊया खाली. सगळे आलेत. काय बघा ना, 5 मिनिट बघा, 5 मिनिट बघा. करंट लागला ना. गाडी जाड्या बघ कसं चमकतोय. ही समोर 6 पावची ट्रीट आपल्या सार्थक बाईकडून आहे, जाड्याकडून. दाम देतो. 7:30ला निघायचं होतं, 8 झाले, आता 8:30 झाले, अजून इकडेच आहे. आता 9:15 होतील. चिंगम तुकूया, कारण की आम्हाला हे खायचं. असं तुकायचं असतं खाली, काहीच ते दाखवणार नाही आम्ही. आम्ही वळसदेरीला पोचलो आहे आता स्वामी समर्थांच्या मठात. इथे आतमध्ये इथून वाट आहे जायची. नाही हा पी ना, नंतर पितो. अरे इथे 2 जण कुठे गेले? सार्थक आणि वरून कुठे? अरे हा ते बघा, एक लंगडत चालत आहे. वरूनचा ॲक्च्युली पाय जरा अंगठा हे झालाय आणि आता आम्ही पण आपण जाऊया पुढे बघू. आणि आम्ही इथून ना जेवणच बाहेर पडणार आहे डायरेक्ट. आता आतमध्ये गेलो तुला बघूया कसं जेवण आहे. चांगलंच असणार म्हणजे, पण पोट भरायला पाहिजे. आता आतमध्ये एकदा गेलो की इथून डायरेक्ट सगळं आरती बिरती झाल्यावर जेवण वगैरे आम्ही निघू. आणि एवढं गार वाटतंय ना काहीच इथे. हा, इथे वातावरण पण गार आणि पाऊस पण एकदम पडतोय फुल एकदम. आणि वाटतच नाही की असं हे आहे, फुल पावसाचं वातावरण आहे. तर एवढा वाईट माणूस वाटला. पण हा व्ह्यू खूप भारी आहे. आणि हे आपलं श्री क्षेत्र फळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. अरे मला ही अशी एंट्री आहे आणि लेफ्ट साईडला असं चप्पलचं स्टँड आहे आणि इथे सगळं सामान वगैरे आहे. आता मी पण पहिल्यांदाच येतो आतमध्ये. काय आलं टिका लागा नाही घ्या. नाही आपण आतमध्ये जाऊया. अशी एंट्री आहे. दिस इज एंट्री. आज गर्दी पण आहे. गर्दी आज त्याच्यावर होतोय. हे पाय धुवायचे. इथे पाय धुवायला. गुलाबजाम आहे. जेवण झालं आमचं, सगळं सेवा वगैरे केली आणि अजून लाईन काय थांबत नाही. लाईन जास्त होती. हे फुल असं भरलेलं आणि मच्छर चावते. आणि आता बघूया कधी निघायचं आहे, काय कसं काय. इथे आतमध्ये शूट करायला काय भेटलंच नाही, कारण आलावच नाही शूट करायचं. पण बघूया. पाय अजून पडायचे. सगळं झालं पण पाया पडायचं बाकी आहे. जेवणामध्ये काय खाऊ? बाकी अजून पाया पडायचं. गुलाबजाम. हां, सार्थकचा गुलाबजामुन आहे ना, तो पहिले गेला ह्याच्यात काय मिठामध्ये गेला. मग त्याच्यानंतर परत हा डबल वेळा घ्यायला गेला. तर घेता ते भात वाढला तर वजन एका साईडला गेलं. तर ते डायरेक्ट गेलं लोणच्याच्या ह्याच्यात. तर तो मिक्सचर झाला पूर्ण. मग खाल्लास की नाही खाल्ला? खाल्ला नाही बाबा. टेस्ट वेगळी होईल तोंडाची. चला बघूया. हे फ्रेम मस्त
माळ घेते मग हे काय ना तर आता इथून रिटर्न चाललो आहे घरी, परतीचा प्रवास. आणि मस्त सुंदर वातावरण येते आणि व्ह्यू पण मस्त सुंदर आहे आणि चांगलं वाटलं इथे. मस्त एकदम सुकून आहे. आणि इकडे अशी म्हणजे मला पण कळलं की आत्ताच की ते स्वामी समर्थ 22 दिवस होते आणि हे 22 दिवसात मंदिर बांधलं असं आहे. सो मला पण तुम्हीच सांगा नक्की काय काय कमेंटमध्ये तसं. कमेंट करतोय. हां बघूया ना काय पुढे भेटेल ते शूट करू. पुढे भेटेल असं एंड नाही केलं मी. अरे म्हणून तर बोलतात लंगडी माने बर्तन मला शिर्डीला द्या का. तुला कसं वाटलं बोल. मला एकदम भारी वाटलेलं आहे. आमचा वरून बाई लंगडा झालाय पण आम्हाला भारी दर्शन जेवण वाटलंय. ओजी आणि जेवण एकदम भारी होतं. माझं ते गुलाबजाम लोणच्यात गेलं ना तिथं जेनी पण मला जेनी बोलला असेल भाई 2 गुलाबजाम तुला घेतले. सांगतो तो गुलाबजामुन वरूनचा होता बरोबर. म्हणजे वरूनने आपल्याला काहीतरी नाही बोलला. नाही 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 तो गुलाबजामुन मला हवा होता पण माझा मूड गेलेला. मी ते जरा काय बोललो जाऊ दे, अर्धा ग्लास तिथं आता. ॲक्च्युली असं झालं की सार्थकला सांगितलेलं अवधूतची जागा बघायला. तर सार्थकाला जेवण घेऊन आणि माणसं पण घेऊन आला वाटतं कोण काका बिका आणि बसवलं बाजूला. अवधूत कुठे बसणार. काका माझे नातेवाईक होते गावचे नातेवाईक होते. त्यांना आत्ते भाऊ होते बसवायला आत्ते आले. भाऊ अनिरुद्ध काका. आणि अरविंद काका मैत्रिणींना आता अचानक एकदम प्लॅन चेंज झाला. घरी जाणार होतो, निघणार होतो, तर महाडच्या गणपतीला आलो आहे. बघू शकतात. आणि असा वैताग आलेला ना, ऊन होतं बसमध्ये तर गरम झालं आणि चिडचिड होती. उतरायचं पण आता मनच काय नाही मन करत नव्हतं पण जावं लागेल आता. हे काय वॅगेनार. हे तिघं पोरं आहेत ना, तिघं पोरं सकाळी ना बसमध्ये ना मारामारी करत होते. हेच होते ते तिघं. हे दोघं एक टीममध्ये राहतात आणि बिचारा एकट्याला मारतात. काहीतरी बोलणं. ही एंट्रन्स आहे ही आपलं हे मंदिर आणि ही एंट्रन्स. मी इथे छोट्यापणी आलेलो पण मला काहीच आठवत नाही. मला मम्मी बोलली आता. तू आलास का? आठवत नाही आलो असेल. कोण बघा समोर मंदिर आहे. हे मंदिर आहे, मंदिरचा परिसर आणि हे असं समोर तलाव आहे. भारी आहे, भारी व्ह्यू कसं वाटतं. फोटो काढ माझा. हे आज फक्त आपला परिसरीचा प्लॅन होता स्वामींच्या मठात आणि बाप्पांचा बुलावा आला. गणपती बाप्पा मोरया. तर इथे पण आलो आज, दर्शन घेतलं मस्त. हे तुम्ही बघू शकतात अष्टविनायक नक्षा. आपलं पहिले मयुरेश्वर, सिद्धिविनायक, मोरेश्वर बल्लाळेश्वर, वर्धविनायक, त्याच्यानंतर इथं आपलं चिंतामणी, मग गिरिजात्मक विघ्नेश्वर आणि महागणपती. आणि मला वाटतं हे रूम्स आहेत काय आहे कक्ष. धर्मशाळा आहे. अच्छा म्हणजे ते आश्रमासाठी उद्योगना उदर दत्तक मंदिर कुठे. आणि ह्याच्याच म्हणजे एक्झिटच्या स्ट्रेट जाताना समोरच दत्ताचं मंदिर आहे. काय बोलतो. हे पण बघू शकता तुम्ही. पॉज करून वाचा. मला एक
भारी वस्तू भेटली. आपण लहानपणी खेळायचो बघा ही. तू खेळलायस का? आता लहानच आहे. आणि ते फोडलंय पण. काय ते ना असं पाणी बघायला ना हे करायला पाणी आहे की काय लिक्विड आहे का जेल आहे का तेल आहे. पण मजा यायची. ते लहानपणी हे सगळं खूप खेळायला भारी मजा यायची. सपोर्ट नाही करत. नाही येत बोलतो. आता निघायचा टाइम झाला फायनली. आता इथून डायरेक्ट घरी जाणार आहे नॉनस्टॉप. वडापाव घेतले आणि सुमडीत सगळे येत आहेत हळूहळू. तर बघू काय दिसेल तर दाखवतो तुम्हाला. तर भेटूया.